नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दत्त जयंतीविषयी थोडीशी माहिती। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तात्रेयांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रामध्ये साजरा केला जातो। यंदा हा उत्सव मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी दत्त जयंती आहे। या दिवशी दत्तात्रेयांची मनोभावे उपासना केल्याने, नामजप केल्याने दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते अशी मान्यता आहे। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चतरी आहे। या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त। मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तव्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। या दिवशी बऱ्याच घरी बाळगोपाळ जीव घालण्याची देखील प्रथा आहे। पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात असुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या। त्यांना दैत्य असे म्हटले जात असे। देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले। तेव्हाच ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला। त्यानंतर दैत्य नष्ट झाले। तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करण्यात येतो। चला तर मग आपण आता जाणून घेऊयात की दत्त जयंतीचे महत्त्व काय आहे। दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावरील नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते। या दिवशी दत्तात्रेयांची मनोभावाने उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते। दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही। या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचारित्र्याचे पारायण करण्याचा प्रघात आहे। यालाच गुरुचारित्र सप्ताह असे म्हणतात। दत्त मंदिरामध्ये भजन, कीर्तन असे कार्यक्रम आयोजित केले जातात। दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात। दत्ताच्या हातातील कमलडूल व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे। शंख व चक्र विष्णूंचे आणि त्रिशूल व डमरू शंकराचे प्रतीक आहे। चला तर आता आपण जाणून घेऊया दत्तगुरूंची जन्मकथा। दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा 2 शब्दांनी बनलेला आहे। दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्याला आहे असा, आणि आत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा। श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत। मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहे असाच बोध होतो। आत्री ऋषींनी पुत्र प्राप्तीसाठी वृक्ष कुलप पर्वतावर घोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले। आत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले। तेव्हा अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा। तिन्ही देवतांनी त्याची विनंती मान्य केली। देवतांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।